संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा राबवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जवळपास 15 कोटींची ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। या विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामं प्रत्यक्षात सुरू करून महाराष्ट्र शासनाने परस्पर तिसरी घंटा दिली आहे। अद्यापही ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांना या विकास आराखड्याच्या प्रक्रियेत विश्वासात घेतल्याचे दिसत नाही। याबद्दल ज्योतिबा डोंगरावरील नागरिक अजूनही संभ्रमावस्थेत आहेत। महाराष्ट्र शासन ज्योतिबा ग्रामस्थांना या प्रक्रियेत का विश्वासात घेतलं जात नाही? या विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य मिळणार आहे की नाही? या आराखड्यात वारंवार सुधारणा का होत आहेत? असे बरेच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। गेल्या 3 वर्षापासून श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या ज्योतिबा प्राधिकरणाची चर्चा सुरू आहे। जून 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला होता। यानंतर या विकास आराखड्याच्या कामाला गती मिळाली, पण आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत ज्योतिबा ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याचा ज्योतिबा ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या। प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये जून 2025 मध्ये ज्योतिबा प्राधिकरणविषयी ज्योतिबा ग्रामस्थांची मतं जाणून घेण्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती। यावेळी ग्रामस्थांच्या हरकती घेऊन त्यावर पुन्हा एक बैठक लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते। मात्र अद्यापही त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही। यानंतर या आराखड्याअंतर्गत काही कामांना सुरुवात देखील करण्यात आली, मात्र ज्योतिबा ग्रामस्थांना याची कसलीही कल्पना देण्यात आली नाही। यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी असल्याचे समजते। महाराष्ट्र शासनाने ज्योतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी 170 कोटी 49 लाख रुपयांचा निधी असणारा सुधारित विकास आराखडा सादर केला आहे। यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 15 कोटी 73 लाख रुपयांची ई निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। या सुधारित आराखड्यात समाविष्ट केलेल्या काही महत्त्वाच्या कामांचा आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊ। मुख्य यात्रा ठिकाणाचे विस्तारीकरण। या आराखड्यात ज्योतिबा डोंगर येथील मुख्य यात्रा ठिकाणाच्या विस्तारीकरणासाठी 16 कोटी 36 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। यात मुख्य यात्रा ठिकाण म्हणजे नेमके कोणते ठिकाण यावर ग्रामस्थांचा संभ्रम निर्माण झाला आहे। त्याचबरोबर कशा पद्धतीचे विस्तारीकरण होणार आहे हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे। दक्षिण द्वार ते मंदिर मुख्य मार्गाचे रुंदीकरण। या कामासाठी 9 कोटी 90 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। मार्गावरील रुंदीकरण करण्यासाठी नेमके कोणते नियोजन केले आहे हा प्रश्न या परिसरातील ग्रामस्थांमधून विचारला जाऊ लागला आहे। त्याचबरोबर रुंदीकरणाबाबत आपली घरं जाणार का, त्याची नुकसान भरपाई आपणाला मिळणार का याबाबत देखील या परिसरातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे। प्राथमिक आरोग्य सुविधा आणि अन्नछत्र प्रसाद विक्री या घटकासाठी सुधारित विकास आराखड्याअंतर्गत 9 कोटी 65 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। ज्योतिबा डोंगर येथील गुरव समाजाच्या उदरनिर्वाहाचा एक भाग म्हणून ज्योतिबाचा प्रसाद भाविकांना देण्याची परंपरा आहे। अन्नछत्र आणि प्रसाद विक्रीसाठी केंद्रे ज्योतिबा डोंगरावर उभी केली तर याचा गुरव समाजाच्या उदरनिर्वाहावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। याला ज्योतिबावरील गुरव समाजाचा तीव्र विरोध होऊ शकतो। यावरून महाराष्ट्र शासनाने ज्योतिबा डोंगरावरील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास न केल्याचे दिसत आहे, किंवा प्रशासकीय व्यवस्थेने ही सामाजिक परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवलेली नसावी अशी शंका देखील
निर्माण होत आहे. यमाई देवी मंदिर परिसरात सुविधा केंद्र उभारणी या कामासाठी 9,87,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही सुविधा केंद्र म्हणजे नेमके काय आहे, त्यात कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत याबाबत ग्रामस्थांना कसलीही कल्पना देण्यात आलेली नाही. यमाई देवी मंदिर संवर्धन. ज्योतिबा डोंगर येथील श्री यमाई देवी मंदिर संवर्धनासाठी 8,13,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. मंदिर संवर्धन सारख्या संवेदनशील कामासाठी 8,13,00,000 रुपयांचा निधी आणि त्याच मंदिर परिसरातील सुविधा केंद्रासारख्या दुय्यम कामाला 9,87,00,000 रुपयांचा निधी म्हणजेच या कामासाठी 1,74,00,000 रुपयांचा निधी अधिक देण्यात आला आहे. याबाबत ज्योतिबा ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. ज्योतिबा डोंगर येथे 1992 मध्ये बांधण्यात आलेल्या व्यापार संकुल आजही विनावापर दुरावस्थेत पडले आहे. ज्या परिसरात हे व्यापारी संकुलन बांधले आहे त्या ठिकाणी बांधण्यासाठी त्यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून हे व्यापारी संकुलन बांधण्यात आले होते. सुंदर ज्योतिबा परिसर योजनेत ज्योतिबा ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात आलेल्या योजनांची आज झालेली दुरावस्था पाहता भविष्यात सुद्धा या विकास कामांची अशा पद्धतीने दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच ज्योतिबा डोंगराच्या विकासात ज्योतिबा ग्रामस्थांना विश्वासात न घेता सध्या 81 कोटी रुपयांची विकास कामं सुरू करून महाराष्ट्र शासनाने ज्योतिबा प्राधिकरणाची परस्पर तिसरी घंटा दिली आहे.